तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं DCG ब्लॉगमध्ये. तर ते आपल्याला शेतामध्ये जायचं आणि शेतातलं काय काम आहे ते सगळं पण दाखवतो तुम्हाला आहे ना. तर मग आपला कापूस आहे ना, कापूसाच्या शेतामध्ये जायचं आहे ना. तर मग त्यामध्ये आपल्याला अजून काय म्हणजे आपल्याला काय कामं करायला लागते ते पण मी सांगतो पुढे. म्हणजे ब्लॉग आणणारच हवा आपण काय काय पेरलेलं आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. ते कापूसाच्या शेतामध्ये आपण काय काय पेरलेलं ते पण सांगतो मी पुढे. मग ते आपल्या चॅनलमध्ये नवीन त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावांनो. मग थोडंफार तुम्हाला आपल्याला सपोर्ट करून दाखवा बरं का. मग आपण शेतीबद्दल म्हणजे आपल्या शेतकऱ्या म्हणजे जसं आपल्या शेतीसाठीच मी व्हिडिओ आणणार आहोत, काहून की आपण शेतामध्ये कामं करतो आहे ना. तर मग आपल्याला शेतामध्येच जे कामं करायला आहे ते आणणार आहोत. मग ते तुम्ही पाहू शकतात. आपल्याला केळी बघितली असतील तुम्ही पाठीमागे आपले आहे ना. तर मग हे पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला थोडंफार अजून पुढं जावं लागतं भावांनो. मग हे पाहू शकतात. मग ही आपली केळी आहे, म्हणजे आपली नाही केळी भावांनो. मग हे जवळच्या लोकांना लावलेलं आहे. मग जे आपल्याला आपल्या कापूसाच्या शेताजवळच लावलेलं आहे. 2 ठिकाणी लावलं आहे, पण भावांनो ते तुम्हाला ते दिसून राहिले असेल अजून जरासं पुढे दिसून राहिले. तर मग हे पाहू शकतात आपलं गवत आहे ना. तर गवत कसं मरेलं आहे ते पण पाहू शकतात. आपण त्या दिवशी आपण ते तणनाशक मारलेलं होतं ना त्यासाठी आहे ना. तर मग हे पाहू शकतात. मग आपलं कापूस आहे ना, या म्हणजे फारच छान झालेलं आहे भावांनो. पण त्यामध्ये अजून आपण त्याचं पानं पलटून पाहू. मग पुढं अजून म्हणजे त्यामध्ये काय रोग यायला आहे ते पण सांगतो मी. त्यामध्ये नंतर आपल्याला ते पण फवारा काढायला लागते मग भावानं. मग तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करत राहा आहे ना. तर मग आपल्याला ह्यामध्ये आता अजून पुढे चाललो मी. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण ते तुरीचं तास आहे ना, त्या तुरीच्या जवळ आपण ते तणनाशक मारलेलं होतं आणि ते कसं जडण म्हणजे ते कसं मरून राहिलं ते पण पाहू शकतात ह्यामध्ये. मग त्यानंतर आपल्याला अजून थोडंसं पार पुढं जाऊ आपण. मग ते आपल्याला अजून पुढं काय आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. मग हे पाहू शकतात. मग भावानं पूर्णपणे म्हणजे मरून गेलं ते आपण गवत म्हणजे आपण तणनाशक मारलेलं होतं ना ते. मग ते पाहू शकतात. मग आपलं ते तिथलं निंब, मग हे आपल्या इकडे निंब आहे ना, ते निंबाच्या खाली आपण त्या दिवशी आपण ते खाऊन राहिलं ते की नाही, त्यासाठी अजून तुम्हाला सांगतो मी. हे पाहू शकतात मित्रांनो. पण अजून खाऊनच राहिले ते, पण ते खाणाऱ्या वस्तू खाणारच हवं. ते त्यांच्या हिशोबात ते खाणारच हवं, पण आपल्याला तसं समजून नाही राहिलं. पण आपण ते आपल्या म्हणजे ह्यामध्ये एवढं थांबायची टाईम नाही भावांनो. मग आपण अजून त्या मिरची पण पेरेलं आहे, पण कापूस बी पेरेलं मी कापूस बी लावलेला आहे. मग त्यामध्ये आपल्याला आता आपण मिरचीमध्ये करू की कापसामध्ये करू ते आता सांगता येऊन नाही राहिलं. पण भावांनो आपण जेवढी मेहनत आहे तेवढी मी करतो, काहून की ते आपल्याला थोडाफार आपल्याला सपोर्ट भेटायला पाहिजे बरं का. मग तुम्ही पाहू शकतात. मग हे आपल्याला उडद पेरलेलं आहे, पण त्यामध्ये अजून त्या फुलामध्ये येईल आहे. मग ते पाहू शकतात. मग फुलं गेले पाहिले असतील तुम्ही नाही ना. तर मग त्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो मी पुढे. हे पाहू शकतात. मग आपल्याला कापूसाच्या शेता मी पूर्ण ठिकाणी फिरतो, म्हणजे आपल्याला म्हणजे त्यामध्ये आपलं जेवढं आहे ना तेवढं आपल्याला पाहावं लागते, काहून की ते आपल्याला रोग काय झालेलं आहे काय आहे ते मग समजेल पाहिजे भावांनो. मग त्यासाठी आपल्याला शेतामध्ये फिरायची आवश्यकता आहे, काहून की ते आपल्याला एवढं आयुष्यभर आपण कष्ट करतो ना तेवढं. म्हणजे हे पाहू शकतात. मग हे आता पिवळी पडेल आहे ते मग आपल्याला दिसलेच की नाही ते भावांनो. मग तुम्ही पाहू शकतात. मग ह्यामध्ये मग त्यानंतर आपल्याला अजून थोडंफार म्हणजे आपल्याला काहीतरी आपल्याला असते, तर मग ते त्यासाठी आपल्याला काही ना काही औषध आणलं जाते. म्हणून आपल्याला शेतामध्ये पेरलं म्हणून असं झालं, सगळंच कामं झालं म्हणून यायचं असं गरज नाही भावानं. पण या लागते, काहून की आपण आता एवढं पाऊस झालेला आहे तरी पण मी पायदल येईल आहे. मग आपल्या शेतामध्ये कापूसाच्या शेतामध्ये, काहून की ते आपल्याला म्हणजे आपण शेतामध्ये फिरलं की नाही ते शेताची आपली जमीन असते ना, ते पण आपल्याला आपला मालिक आला म्हणून ते पण खुश राहते. पण भावानं हे समजून नाही राहिलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो, हे कशासाठी मरून राहिले. मग पूर्णपणे पिवळी झालेलं आहे ते पाहू शकतात तुम्ही. हे ना तुम्ही पाहतील असतील नाही ना, हे पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला तुम्हाला अजून दाखवतो आहे ना. तर मग ह्यामध्ये पूर्णपणे म्हणजे आपल्याला आहे ना ते पूर्ण ह्या ठिकाणी पूर्ण पिवळी पडेल आहे आणि त्याचं पानं बी गळून राहिलं हे पाहू शकतात. मग त्या तिकडे आहे ना ते तिकडे मस्त आहे झालेलं आहे. म्हणजे पाहू शकतात तुम्ही ह्यामध्ये. म्हणजे फक्त ह्या मधामध्ये आहे ना तेच आहे फक्त पिवळी पडेल आहे. पण कमेंटमध्ये सांगा भावांनो याचे काय औषध आहे हे ना. तर मग हे पाहू शकतात. मग आता पूर्णपणे आपल्या शेतामध्ये पूर्ण कामं झालेलं आहे कंप्लीट. पण भावांनो यामध्ये जरासं मोठं तण आहे ना ते काढायचं आहे, पण ते आता आपल्याला पाणी आहे म्हणजे ओल्यामध्ये ते काढायला लागत नाही, काहून की ते आपल्याला आपले कापूस आहे ना ते कापूस पिवळे पडू शकते ते सांगता येत नाही, काहून की ते आपल्याला कडक बी पडू शकते वावर म्हणजे आपण फिरलं. मग ते तिथं आपले विहीर आहे ना, ती विहिरीजवळ बी आपण ते तणनाशक मारलेलं होतं त्यामध्ये आपण पाहू. मग तुम्हाला अजून पुढे म्हणजे आपण पुढे जातो मग तुम्ही ते पण पाहू शकतात हे ना. तर मग ह्यामध्ये आपल्याला जावं लागतं थोडंसं पुढं. पण मग भावानं तुम्ही चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बी प्रेस करून ठेवा बरं का. मग तुम्हाला अजून व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि भावानं असं सपोर्ट करत राहावं की गावानं की आपल्या शेतातलं म्हणजे शेतातल्या लोकांना मेहनत करणारा कोणीच सपोर्ट नाही करून राहिलं, तर तुम्ही तर करून दाखवा भावांनो. मग आता एवढं पण झालेलं आहे, पण भावांनो ह्या म्हणजे आपला
कोणत्या बी ठिकाणी आपण ब्लॉगमध्ये पाहिलेले नाही की आपण शेतकरी लोक कोण आहे ते पण समजून नाही राहिलं. पण आता तुम्हाला मी दाखवतो की शेतकरी लोक कसे कामं करतात, काय करतात ते सगळं सांगतो. मग हे पाहू शकतात आपण स्टार्टरजवळ आपण पूर्ण म्हणजे आपण म्हणजे ते तणनाशक मारलेलं होतं आणि ते पूर्णपणे मरलेलं आहे. मग पाहू शकतात ह्यामध्ये पूर्ण सपाट झालेलं आहे. आपण ते विहिरीमध्ये सोडलं होतं. मग त्यामध्ये तुम्ही आपण काहून की ते आपल्याला एवढं सापा ठेवावं लागतं की भावानं की आपल्याला औषध गिवशासाठी वापरासाठी म्हणजे आपल्याला जागा पाहिजे. मग सापा पाहिजे वावर, काहून की ते आपल्याला औषध शिपल्यासाठी फवारण्यासाठी त्यासाठी पाहिजे आहे ना. तर मग त्यानंतर आपल्याला अजून ते पुढं आपलं कापूस पाहू शकतात. मग कापूसाच्या आपल्या शेतामध्ये मी पूर्ण ठिकाणी फिरतो आणि तुम्हाला ते पण सांगतो आहे ना. तर मग ते तिथं दिसतात ना ते निम, त्या निंबापर्यंत आहे आणि ते अजून तो दिसते मोठा आणि त्याच्यावरून जरासं आपण रस्त्यावर आलं ना त्या ठिकाण आहे. मग तो अजून तो तिकडे दिसतात ना त्यापर्यंत आहे. मग ते तिकडे जरासे केळी आहे. ते तुम्ही म्हणजे आपल्याला म्हणजे आता कमीत कमी ह्यामध्ये 2च कामं करायचे भावानं. फक्त फवारणं करायचं आहे. मग तो पूर्ण झालेला आहे. पण भावानं ह्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो मी हे ना. तर मग ह्यामध्ये आपल्याला कमीत कमी दोन या एक फवाऱ्या काढायच्या हे पाहू शकतात. मग ह्यामध्ये जरासं रोग यायला आहे असं वाटून राहिलं हे ना. तर मग ह्यामध्ये आपल्याला पानं पलटून पाहा लागते, काहून की भावांना आपल्याला म्हणजे समजेल पाहिजे की ह्यामध्ये कोणती बिमारी आहे यायला आहे ते समजेल पाहिजे भावांना. मग म्हणून त्यासाठीच आपल्याला ह्यामध्ये असं करायला लागते. मग हे आपल्याला विहिरी आहे, विहिरीजवळ आपण मग आता बसतो. मग अजून सांगतो तुम्हाला हे ना. तर मग थोडंफार बसतो. आता ओल्यामध्ये फिरला जाऊन नाही राहिलं भाऊ पाहू शकतात. मग हे आपले चपलेलं आहे, चपलं म्हणजे लय गारानं भरलेलं आहे हे पाहू शकतात. मग एवढं गारा भरायला आहे ना. तर मग आपण थोड्या ठिकाणी बसू. मग आपण पद्धतीनं बसू. मग आपलं शेत आहे ना, शेतातलं पूर्ण कामं झालेलं आहे कंप्लीट. पण भावानं तुम्ही आपल्याला कंप्लीट म्हणजे आपल्याला कंप्लीट बनेन तुम्ही लाईक सपोर्ट करीन नाही राहिले, काहून की आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करत राहा आहे ना. तर मग ही आपली विहीर आहे, विहिरीजवळ आपण ते स्टार्टरला आहे ना त्या ठिकाणी आपल्याला वायर काढलेलं आहे. पण त्यामध्ये आपण मोटर आहे ना, ते मोटर बी काढलेलं आहे भावानं. मग त्या कशासाठी काढलेलं आहे ते पण सांगतो मी तुम्हाला पुढे. मग भावानं आपल्याला यामध्ये पूर्ण कामं झालेलं आहे. पण आता आपल्याला एकच कामं करायचे, त्यामध्ये युरिया टाकायचे आणि एक 2 या 1 फवारा आपल्याला यामध्ये काढायचा आहे. काहून की आपल्याला आता थोडंफार एवढं यामध्ये रिझल्ट म्हणजे आपल्याला यामध्ये रोग तर नाही दिसत भावांना. पण पुढे चालून काय सांगता येत नाही आहे ना. तर वातावरण कसं आहे ते कसं नाही ते सांगता येत नाही, काहून की ते आपल्या हाती नाही भावांना, ते देवाच्या हातामध्ये आहे, ते आपल्याला एवढं माहीत नाही. मग भावानं आपल्याला पूर्णपणे झालेलं आहे कामं. पण आपण खुश नको व्हायचं बरं का. मग हे आपल्याला जोपर्यंत खुश नाही व्हायचं बरं भावानं, पण त्या आपल्याला आपल्या घरामध्ये गेलं की नाही त्या म्हणजे तेव्हाच आपल्याला खुश व्हायला हे पाहू शकतात. मग एवढं म्हणजे हे कापूस आहे ना, तर कापूस ते पूर्ण मरेला आहे. तर मग निंबाच्या सावलीसाठी मरून राहिले की कशासाठी ते पण नाही समजून राहिलं. मग त्यासाठी असं मरून राहिलं असं वाटते मला, काहून की ते आता यामध्ये हे पाहू शकतात. ह्यामध्ये आता आपल्याला हे पूर्ण आपण ते औषधं मारलेलं आहे ते पूर्ण मरून गेलं. त्यामध्ये अजून तुम्हाला ते पण सांगतो. अजून व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. मग थोडंफार आपल्याला सपोर्ट करत राहावं आहे ना. तर मग असंच आपण शेतासाठी आपण ब्लॉग आणणार आहोत. तर मग आपल्याला थोडाफार सपोर्ट करा भावांना. मग आपल्याला असं रिझल्ट पाहिजे की भावानं लोक म्हणतात की असं म्हणतात की भावांना शेतकरी लोकांना कोणी सपोर्ट नाही करतात, पण तुम्ही सपोर्ट करून दाखवा भावांना आपल्याला आहे ना. तर मग आपल्याला या ब्लॉगमध्ये एवढंच भावानं. मग आपल्याला पुढं काय आहे ते सगळं सांगतो. मग भेटू तुमच्याला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय भाव.